सिमींनी एकूण कनेक्शन दिली. हा प्रयोगसुद्धा आपल्याला करता येतो. ह्या गावात गायरान नसेल तर शेजारच्या गावात गायरान घेता येते आपल्याला, नाही तर फॉरेस्टमध्ये सुद्धा आपल्याला सोडलं. आता त्यांचा विषय कसा आहे की त्यांनी राज्याला पॉलिसी जी केलेली, त्याला हा पर्याय आहे ना, त्यांनी ती जी लाईट तयार होणार सिमीन घ्यायची आणि इकडं आम्हाला अशी द्यायची करायला नाही त्यांना तो ते कोणाला देऊ नाही तरी. प्रश्न असा आहे आपल्याला भांडायचं ह्या मुद्द्यावर की जी गावं आवर्षण प्रवर्षण क्षेत्रामध्ये आहेत, गेले अनेक वर्ष म्हणजे पारतंत्र्य झालं स्वातंत्र्य झालं, या काळामध्ये सरकारला लोकांचं शेतीला तर नाहीत पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाही. आता सरकार ज्यावेळी म्हटलं इथं जी योजना तयार केली अनेक आराखडे झाले, म्हाळसाकांत योजना, परंतु ती काही यशस्वी होणार नाही म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावरती गेल्या 7 वर्षापूर्वी प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. आणि त्यांनी स्वतः पाणी कॅनलवरून आणलं, लिफ्ट इरिगेशन स्वखर्चाने गेल्या, ते यशस्वी झाल्यानंतर बाकीचे लोक त्याच्यामध्ये प्रवृत्त झाली. आणि मग ज्यावेळी आणखी जवळपास 200 शेतकरी एकत्र येऊन ही योजना त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि आता याच्यात फक्त सरकारला फक्त कनेक्शन द्यायचे म्हणजे वीज महामंडळाला. पण ऑक्टोबर 2024ला शासनाने एक निर्णय घेतला की कोणालाही नव्याने शेती पंपाकरता इलेक्ट्रिक शिफ्टीचं कनेक्शन द्यायचं नाही, तर द्यायचं कुठलं सोलरचं. आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की सोलरमुळं लांब अंतरावरच्या योजना सक्सेस होत नाही, खेडच्या योजना सक्सेस होत नाही. तर ह्या सद्यस्थितीमध्ये ज्या लोकांच्या योजना ऑलरेडी झालेल्या आहेत आणि जिथं सरकार पाणी देऊ शकत नाही पण लोकांनी पुढाकार घेतला आहे गुंतवणूक शेतकऱ्यांची, तिथं यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीनं ती कनेक्शन दिलीच पाहिजेत. कारण सरकारचंच पाटबंधारे खाते. जर तुम्हाला कनेक्शन द्यायची नव्हती तुम्ही पाणी परवानग्या का दिल्या? लोकांना सांगायचं होतं की MSCBचा पहिला दाखला आणा आणि मग तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी पाणी परवानगी देऊ. पहिला दाखला घेतलाच होता ना MSCBचा. नाही पहिली पाणी परवानगी मग घे. आणि आज आता अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कनेक्शन लगेचच्या लगेच मिळालीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता लोकांनी आता जी भूमिका ठोस घेतलेली आहेत आणि ही परिस्थिती अनेक गावात इथं चांडोला फाकट्याला काही लोकांच्या योजना झालेल्या आहेत, त्याच्यानं चांडो फाकट्यामध्ये काही योजना झालेल्या आहेत. त्यानंतर असाच उपसा सिंचन योजना जयंतराव पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत वाळव्यामध्ये. तर त्यांनी देखील आता इस्लामपूरच्या भागात तर त्यांनी या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता. आता आपण त्यांना फोन येईलच त्यांचा किंवा पुन्हा लावतो आणि उद्याच्या उद्या हा प्रश्न तारांकितमध्ये त्यांना तातडीनं घ्यायला सांगू. आणि आता देवीदासजी म्हटले त्याप्रमाणे शिंदे साहेब ज्यावेळी पारगावला प्रचाराच्या वेळी आले त्यावेळी त्यांना हा विषय सांगितलेला आहे आपण. आणि त्यांनी आता याच्यामध्ये शनिवारी बोलवलेलं आहे, त्यावेळी आपण सर्व मंडळी जाऊ आणि याच्यावरती हा निर्णय सरकारला घ्यायला त्या ठिकाणी भाग आपण पाडलं पाहिजे. कारण सोलर फक्त इथला प्रश्न असा आहे का ज्यावेळी कॅनॉलला पाणी असेल त्यावेळी तिथून उचला येते, मग ढगाळ हवामान असेल पावसाळा असेल सोलर चालत नाही. परंतु वीज मंडळाच्या ह्याच्यामधून आता त्या मोटरच्या आता ते पाणी मी पडताना पाहिलं, व्हिडिओ पाहिले मी त्याचे काही, की जे पाणी आपल्याला मिळते आता आणि सोलर वरती त्या मोटरचे RPM आणि इलेक्ट्रिक वरचे RPM याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे जो डिस्चार्ज आहे तो कमी प्रमाणामध्ये मिळतोय आणि तो कमी हेडला आहे. आता काही योजना ज्या आहेत 18,000 किती शेवटची योजना किती पायडधाराला जाण्याची किती 18,500 फुटावर जाणार तिथं मिळणार आहे. आता ज्या ट्रायल झाल्या या 8,000 फुटापर्यंतच्या झालेल्या आहेत. आणि स्वतः अधिकाऱ्यांचं वीज मंडळाचे म्हणणे का लांबच्या हेडला सोलरवरती चालू शकत नाहीत. मग आता सरकारने की जल जीवनच्या ज्या योजना आहेत त्याला इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं, मग शेतकऱ्यांकरतात का? आम्ही शेतकऱ्यांकरता आहोत, शेतकऱ्याचं कर्जमाफी आम्ही करणार आहोत योग्य वेळ आल्यावर, ते तर तुम्ही करा. पण शेतकरी स्वतःहून जे काही गोष्ट करतात सरकारच्या पैशाची अपेक्षा करत नाही, तिथं सरकारने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आम्ही थोडं शेतकरी तुमच्याकडे सबसिडी मागतोय, त्यामुळे हा प्रश्न आपण तातडीनं मार्गी 100% लावू म्हणजे लावू आणि सरकारला तो निर्णय घ्यायला भाग पाडू. माझं म्हणणं एकच आहे सर्वांना की आपण आंदोलन करत असताना पोटाला चिमटा घेऊन उपाशी पोटी कधी सैन्याने लढायचं नसतं. आणि म्हणून आपण आपलं आंदोलन जशा दिशा ठरतील त्या पद्धतीनं. आणि याच्यामध्ये एकच आहे, जसं मागच्या वेळी आपण बिबट्याच्या संदर्भात आंदोलन केलं आणि सगळे त्याच्यामध्ये झुकले गेले, तशाच पद्धतीनं याला उद्या कुणी मंत्री असो कुणी आमदार त्या ठिकाणी असो
यांना अडवल्याशिवाय मंत्र्यांना अडवल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही. आणि त्याकरता आपण आता शनिवारी आपण जाणार आहोत. काय होईल ते होईल. आपल्या असे गुन्हे पहिले दाखल झाले तसे त्याच्यात दाखल होतील. आता मी स्वतः देखील शनिवारी आपण सगळेजण येऊ जाऊ. जयंत पाटील साहेबांना पुन्हा फोन लावतो. शेतकरी एकजुटीचा पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची, सदानंदाचा कोण मत देत नाही, कोण मत देत नाही, नामनीकरांच्या एकजुटीचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.